Emissive power. Emissive power is denoted as capital R. Here see, in this case capital R equal to Q by AT at constant temperature. एवढंच वाक्य लक्षात ठेवायचं आहे. हा आर्टिकल संपतो. व्हॉट इज आर? आर इज द इमिशिव्ह पॉवर. व्हॉट इज क्यू? क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी. बॉडीकडून, एखाद्या बॉडीकडून हीट बाहेर पडते, रेडिएट होते. व्हॉट इज ए? ए इज द एरिया ऑफ द रेडिएटेड सरफेस. एखाद्या बॉडीकडून हीट रेडिएट होते, बाहेर पडते, त्या बॉडीचा सरफेस कॅपिटल ए. अँड व्हॉट इज टी? रिक्वायर्ड टाईम. स्मॉल टी आहे पहा, रिक्वायर्ड टाईम आहे. आणि कॅपिटल टी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, त्या बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इथे किती क्वांटिटी येतात? कॅपिटल आर 1, 2, 3, 4, 5. या 5 जणांची तुम्हाला माहिती कळली. व्हॉट इज आर? इमिसिव्हिटी पॉवर. क्यू टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी. एरिया पर युनिट एरिया ऑफ द बॉडी, सरफेस एरिया पर युनिट रिक्वायर्ड टाईम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता मला ह्याची डेफिनेशन तयार करायचं आहे. कसं करता येईल बरं? आरला काय म्हणलं? इमिसिव्ह पॉवर किंवा इमिसिव्हिटी असंही म्हणतात. इमिसिव्ह पॉवर म्हणूया. इज द डिफाईन ॲज द रेशो ऑफ टोटल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी क्यू पर युनिट surface area of the body, also per unit required time at a constant absolute temperature. It is called the emissive power R. आणि त्याचा SI युनिट जे मीटर स्क्वेअर इनवर्स सेकंद इनवर्स और इथे काय दिलं आहे? वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि त्याचा डायमेन्शन m⁻⁴ T⁻⁻3. तर ही डेफिनेशन कशी आहे पहा परत एकदा. द अमाऊंट ऑफ किंवा क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज कॉल्ड इमिसिव्ह पॉवर और रेडिएटेड पॉवर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. अशा टाईपचं हे 1 मार्काला डेफिनेशन विचारू शकतं. इम्पॉर्टंट आहे. आता दुसरं आर्टिकल आहे इथे. थोडासा काय बघितलं आहे, कधीतरी बघितल्यासारखं वाटतं. हा आर्टिकल पेज नंबर 68 वरचा आहे. कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा त्याचं दुसरं नाव शॉर्टकट आहे इमिसिव्हिटी आणि डिनोटेड ॲज स्मॉल ई. कुठेतरी आपण वाचलं आहे कोइफिशियंट असं. कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्प्शन स्मॉल ए, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन स्मॉल आर, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिटेड स्मॉल टी. तशाच प्रकारचा हा कोइफिशियंट ऑफ इमिशन, बाहेर फेकणारा, म्हणजेच स्मॉल ई. त्यालाच दुसरं नाव आहे शॉर्टकट इमिसिव्हिटी असं नाव आहे. त्याची डेफिनेशन काय असेल तर अगोदर हे पहा मॅथमॅटिकल टर्म. E इज इक्वल टू कॅपिटल आर बाय कॅपिटल आर बी. मग व्हॉट इज कॅपिटल आर काय असेल? इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी ॲट कॉन्स्टंट किंवा गिवन टेम्परेचर. त्याच पद्धतीनं व्हॉट इज आर बी? इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट सेम टेम्परेचर, म्हणजे वरचा जो टेम्परेचर आहे त्याच टेम्परेचरला. म्हणजे वरचं काय इमिसिव्ह पॉवरच आहे, तो ऑर्डिनरी बॉडीचा आहे, कुठल्याही कलरच्या बॉडीचा आहे. आणि हा खालचा काय आर बी इमिसिव्ह पॉवरच आहे, तो परफेक्टली ब्लॅक बॉडीचा आहे. या दोन्ही इमिसिव्ह पॉवरचा रेशो ऑर्डिनरी बॉडीचा आणि ब्लॅक बॉडीचा दोघांचा इमिसिव्ह पॉवरचा रेशो म्हणजेच ई. व्हॉट इज ई?
कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्शन, कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्शन. मग आता त्यांचं हे पाहिलं आहे, ह्याच्यावरून डेफिनेशन काय करता येईल पहा. इट इज डिफाईन किंवा इट इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी बॉडी, गिवन ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. दोघांसाठीही कॉन्स्टंट टेम्परेचर. तर त्याच डेफिनेशनवरून हे लिहिलं गेलं. तर इन केस इमिसिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ इमिशन डिपेंड्स अपॉन सम क्वांटिटी, कशावर अवलंबून असेल तर टेम्परेचर ऑफ द बॉडी, त्या दोन्ही बॉडींचं टेम्परेचर काय असेल, दोघांचंही सारखं टेम्परेचर आहे, आणि नेचर ऑफ द बॉडी, त्या बॉडी कशापासून बनलेले आहेत, नेचर, आणि सरफेस ऑफ द बॉडी, ते सरफेस स्मूथ आहे का रफ आहे यावरही आहे, आणि चौथा आहे नेचर ऑफ द सराउंडिंग, त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, कूल आहे का हीट आहे यावर डिपेंडिंग असतो हा ई. तर काही केसेस घ्यायचे तिथे आपल्याला, सम इम्पॉर्टंट केसेस. आता ईची किंमत जसं आपण पाहिलं, कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्शन किंवा कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन यांच्या बेरीज, तिघांची बेरीज इक्वल टू 1 म्हणलं होतं. मग त्याच्यामध्येही केसेस घेतले होते आपण. तसंच इथे ईच्या बाबतीत काही इम्पॉर्टंट केसेस आहेत. समजा इफ ई इक्वल टू 1 असेल तर ती बॉडी कशी असेल. इफ द रेडिएटेड बॉडी इज परफेक्टली ब्लॅक बॉडी, जर ती रेडिएट करणारी बॉडी जर परफेक्टली ब्लॅक बॉडी जर असेल तर त्या बॉडीचा कोइफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू 1 असतो. आता 0 कधी असेल बरं, जर ती बॉडी, जे कोणती बॉडी असेल, इफ द रेडिएटेड बॉडी इज परफेक्टली रिफ्लेक्टर, पूर्णपणे रिफ्लेक्ट करणारी असेल हीट, तिच्याकडे काही ठेवून घेणार नसेल तर त्याला रिफ्लेक्टर असं म्हणायचं. आणि आता दुसरी ऑर्डिनरी बॉडी कशी असते, ऑर्डिनरी बॉडी लेस दॅन 1, ई इज लेस दॅन 1 ऑर ग्रेटर दॅन 0, म्हणजे इमिसिव्हिटी ऑफ दिस बॉडी इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 1, इन बिटवीन 0 अँड 1, म्हणजे पॉईंटमध्ये असतं. मग आता पॉईंटमध्ये असणारा एखादा इमिसिव्ह पॉवर, आता कॉपर आहे पहा, कॉपरचा इमिसिव्ह पॉवर आहे 0.3, तो 0पेक्षा लहान नाही आहे किंवा 1पेक्षा मोठा नाही आहे, म्हणजेच हा ई इक्वल टू 0.3 हे कॉपरचं एक एक्झाम्पल आहे आपल्या पुढे. आता इथे एक नोट दिलेली आहे, द व्हॅल्यू ऑफ ई इज लार्ज फॉर रफ सरफेस. ज्या बॉडीचा रफ सरफेस असेल त्याचे व्हॅल्यू हे कसं असेल, रफ असेल. याची किंमत जर मोठी असेल, 1:1च्या आसपास असेल एखादी बॉडीचं, तर त्या याची किंमत किती असेल, तर लार्ज असेल तर सरफेस रफ असतो. त्या उलट द स्मॉलर असेल, समजा याची किंमत स्मॉल असेल, कोणाची असू शकते, फॉर स्मूथ बॉडींची किंवा पॉलिश्ड सरफेसची असू शकते. म्हणजेच या ठिकाणी थोडंसं आणखीन एक दिलं आहे पॉईंट, इमिसिव्ह पॉवर म्हणजे जो आर आहे ऑफ द बॉडी कॅन बी व्हॅरीज, बदल होतो, कुणावर अवलंबून, विथ व्हॅरिंग टेम्परेचर अँड इट्स वेव्हलेंथ ऑफ रेडिएशन. ते रेडिएशन होणाऱ्या रेचं वेव्हलेंथ, वेव्हचं वेव्हलेंथ आणि त्याच्या व्हॅरिंग टेम्परेचरवर हा इमिसिव्ह पॉवर हा व्हॅरिंग होत असतो. अशा टाईपचा हा आपण इथे 2 कन्सेप्ट बघितलेले, इमिसिव्ह पॉवर
आणि इमिशिव्हिटी असं पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर एक चांगला आर्टिकल आहे, इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आणि तो 3 मार्कला विचारणार आहे. काय म्हणले बघा, 68 पेजवरचाच हा एक आर्टिकल आहे, क्रिचॅप्स लॉ ऑफ हीट. आणि पुढं रेडिएशन अँड इट्स थेरॉटिकल प्रूफ. हा 3 मार्कला विचारणारा क्वेश्चन आहे. त्यातला पहिला हा लॉ आहे, तो 1 मार्कला विचारतो. तो लॉ काय सांगतो पहा, क्रिचॅप्स लॉ. आता क्रिचॅप्स लॉमध्ये इथे एक एक्सप्रेशन दिलं आहे. आता या नवीन सिलेबसमध्ये थोडंसं वेगवेगळं डेफिनेशन दिलं आहे. जुन्या सिलेबसमध्ये थोडंसं वेगळी होती, इथे वेगळी आहे. इथे एक रेशो दिलेला आहे, कॅपिटल आर बाय स्मॉल ए इज इक्वल टू कॅपिटल आर बी दिलेलं आहे. आता हे कोणतंही हे ओळखीचं वाटतात आपल्याला. आत्ताच पाहिलं कॅपिटल आर काय आहे, इमिशिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी बॉडी. कॅपिटल आर बी काय आहे, इमिशिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडीचं आहे. आणि व्हॉट इज ए कुठेतरी ऐकलं आहे, आत्ताच ऐकलं आहे आपण, कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्शन. म्हणजेच या दोघांचा रेशो म्हणजे कॅपिटल बी. मग आता हा रेशो काय असेल, इमिशिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ द ऑर्डिनरी बॉडी टू इट्स कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्शन इज इक्वल टू इमिशिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग आता हे डेफिनेशन कशी करता येईल बघा. इथे पहा, द रेशो ऑफ इमिशिव्ह पॉवर आर टू द कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्शन ए ऑफ अ बॉडी इज इक्वल टू द इमिशिव्ह पॉवर ऑफ perfectly black body RB at a constant temperature for all wavelength. कुठल्याही वेवलेंथला अशी एक अट आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि फॉर ऑल वेवलेंथ्स. किती सोपी आहे डेफिनेशन या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनवरून. आता हाच एक्सप्रेशन मला असं लिहिता येईल का, ए इज इक्वल टू, वरचा हा एक्सप्रेशन इथे, ए इज इक्वल टू कॅपिटल आर बाय डिवाइड बाय कॅपिटल आर बी. मग याची डेफिनेशन कशी करता येईल बरं. व्हॉट इज ए, कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्शन इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ, कुणाचा रेशो, आत्ताच केला, या रेशोचं डेफिनेशन आत्ताच केली आहे आपण. आणि त्या रेशोला आपण काय म्हणलं, आत्ताच पाठीमागच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे, त्याला आपण ई असं म्हणलं होतं. व्हॉट इज ई, कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणलं होतं. आणि इथे ए म्हणतोय आपण, इथे ए म्हणजे कोण आहे, कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्शन. म्हणजे मला ते असं म्हणता येणार नाही का बघा इथे, बट वी नो इमिशिव्हिटी इज इक्वल टू कॅपिटल आर बाय कॅपिटल आर बी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजेच ए इज इक्वल टू ई लिहिता येईल मला. व्हॉट इज ए आणि व्हॉट इज ई ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. कोइफिशियंट ऑफ ऑब्सॉर्शन ऑफ द बॉडी इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ द बॉडी ॲट सेम टेम्परेचर किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर. हे देखील स्टेटमेंट क्रिचॅप्स लॉचीच आहे. किंवा ई इज इक्वल टू ए असंही म्हणता येईल, किंवा स्पेशल केसमध्ये विथ फॉर ऑल वेवलेंथ म्हणले ए लॅम्बडा इक्वल टू ई लॅम्बडा असंही म्हणता येईल. तर जनरली याच्यावरून डेफिनेशन तयार करता येईल आपल्याला. दुसरी, ऑल्सो क्रिचॅप्स स्टेट अनदर लॉ. दुसरा पद्धत, फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ऑब्सॉर्बिंग thermal radiation in thermal equilibrium, the emissivity is equal to its absorptivity. म्हणजेच ए इज इक्वल टू किंवा ए इज इक्वल टू ए. आणि सम मोर स्पेशल केस इन केस वेवलेंथ याला मल्टिपल करून ए लॅम्बडा ई लॅम्बडा असं लिहिता येतं. तर हे जनरली 1 मार्काला स्टेटमेंट आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विचारतं. तर हे स्टेटमेंट द्या किंवा हे स्टेटमेंट द्या, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे देऊन चालेल. आता हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे.
E इज इक्वल टू ए ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर हे थेरॉटिकली प्रूफ करायचं आहे. तर हा थेरॉटिकली प्रूफ ही आपल्याला 3 मार्कला विचारू शकतो. टोटल हा तसा 4 मार्काचा आहे, पण विथ लॉ ही 3 मार्कला विचारते आणि कधी कधी थेरॉटिकल प्रूफ ही हे एकटंच 3 मार्कला विचारलं जातं. आता हे पुस्तकात डायग्राम नाही आहे आपल्या, इथे मी डायग्राम तयार केलेली आहे. एक्सप्लेनेशन आहे पुस्तकात, पण डायग्राम इमॅजिन करावं लागतं. आता इथे काय आहे बघा, ही एक चौकट दिसते. या चौकटीला काय म्हणले, इनक्लोज विथ थेरॉटिकल आयसोलेटेड कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे हे एक इन्क्लोजर आहे आणि तो आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड मीन्स ही सराउंडिंगची टेम्परेचर आतमध्ये जाणार नाही, आतमधलं टेम्परेचर बाहेर येणार नाही, हीट एक्सचेंज होणार नाही, म्हणजेच आयसोलेटेड आहे. आता यामध्ये काय केले पहा, या आयसोलेटेडमध्ये 2 बॉडी घेतलेले आहेत. एक निळी आहे, एक काळी दिसते. हे ऑर्डिनरी आहे पॉलिश्ड आणि हे ब्लॅक आहे. या 2 अशा टांगलेल्या आहेत इथे, या दोरीनं टांगलेले आहेत, या दोरीनं, की आतमध्ये ठेवल्यानंतर यांचं सेम टेम्परेचर होईल. दोघंही सारख्या टेम्परेचर होतील एकमेकांना देऊन, कोणी हॉट असेल तरीही. आणि नंतर मग प्रयोगाला सुरुवात करायची. व्हॉट इज धिस क्यू? क्यू विथ द टोटल अमाऊंट ऑफ हीट. असे की तो सोर्स आहे हीट, तो हीट या दोन्ही बॉडींना सारखं दिला जातो. सेम टाईम, सेम एरिया, या दोन्ही बॉडींचा एरिया, सेम मेटल, सर्व सारखं आहे. तर हे देताना ही बॉडी घेते कशी, ए क्यू किंवा क्यू ए या प्रमाणात घेते. कोएफिशियंट इनटू अमाऊंट ऑफ हीट या प्रमाणात घेते आणि रेडिएट करताना आर प्रमाणात करते. त्याच पद्धतीनं बी बॉडीचं जर विचार केलं तर दिलेली क्यू हीट जशाच्या तसं इथे क्यू हीट घेते. दिसतंय ना क्यू, हे क्यू इतकी घेते आणि बाहेर रेडिएट करताना, आतमध्येच रेडिएट करताना आर बी इतकी करते. ऑर्डिनरी बॉडी आर इतकी करते आणि ब्लॅक बॉडी आर बी इतकी करते. पण या ठिकाणचं टेम्परेचर सेम ॲट कॉन्स्टंटच असतं, हे मूळ मुद्दा आहे. त्यावरून आपल्याला पुढचं एक्सप्रेशन हा पाहायचं आहे. तर आता ही बॉडीचं कन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात आलं, तरी पण इथे काय सांगितले पहा. हे पहिल्या ह्या गोलला ए म्हणलं आहे, दुसऱ्याला बी म्हणलेलं आहे, म्हणून इथे लेट ए अँड बी बी द ऑर्डिनरी अँड परफेक्टली ब्लॅक बॉडी हॅविंग सेम सरफेस एरिया अँड ऑल्सो सेम टेम्परेचर. ए आणि बी बॉडी कशी आहेत, पहिली ऑर्डिनरी ए आहे आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी ही बी आहे. त्या दोघांचंही सरफेस एरिया कॅपिटल ए सारखा आहे आणि टेम्परेचर देखील दोघांचंही सारखं आहे. ही अट लक्षात ठेवा. आता पुढे, नाव लेट व्हॉट इज आर. आता हा आर कोण आहे आणि आर बी कोण आहे माहिती आहे आपल्याला. इमिशिव्ह पॉवर ऑफ बॉडी ए म्हणजे ऑर्डिनरी बॉडीचा, आणि आर बी काय आहे, इमिशिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी बीचा आहे. आणि व्हॉट इज ए काय असेल बरं, कोएफिशियंट ऑफ ऑब्सॉर्प्शन ऑफ द बॉडी हे असेल. तर मग आता ॲक्च्युली वर्किंगला लागूया. आता वर्किंगमध्ये काय केलेलं आहे, कॉमनली दोघांनाही क्यू हा इन्सिडंट केला आहे. क्यू टोटल अमाऊंट ऑफ हीट सोर्स आहे आणि तो दोघांनाही सारख्या प्रमाणामध्ये इथे देवाण करतोय, देतोय. मग आता घेण्याची यांची कॅपॅसिटी ए क्यू आहे, तर ह्याची क्यू आहे, म्हणजे टोटल पूर्ण इथे घेतो आणि हा काही प्रमाणात घेतो. मग बघूया आता. इफ क्यू इज द टोटल अमाऊंट ऑफ रेडिएटेड हीट incident on each body per unit area per unit time as shown in figure. हे डेफिनेशन प्रमाणे आहे. ठीक आहे. आता पुढचा भाग काय,
आता एक एक बॉडीचा विचार करूया. आता मी काय केलं, निळ्या अक्षरामध्ये फॉर ऑर्डिनरी बॉडी एचं लिहिलं आहे आणि फॉर ब्लॅक बॉडीचं बी हे ब्लॅकमध्ये लिहिलं आहे. आता दोघांमध्ये फरक काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता पहिल्यांदा आपण ऑर्डिनरी बॉडी एची माहिती बघतोय, त्याच्यावर आपण क्यू हिट इन्सिडंट करतोय. ते काय होतं बघा, वेन टोटल अमाऊंट हिट क्यू इन्सिडंट ऑन अ ऑर्डिनरी बॉडी ए इज ऑब्सॉर्ब, किती ऑब्सॉर्ब करतोय, क्यू ए किंवा ए क्यू असा ऑब्सॉर्ब करतोय. तुम्हाला माहिती आहे, आपण बघितले ए इज इक्वल टू क्यू ए डिवाइड बाय क्यू अशी डेफिनेशन घेतलेली आहे. तेच इथे लिहिलेलं आहे. क्यू ए हे त्याच्या बेसला आहे आणि ए क्यू असा आहे. एक तर ही इतकी घेतली असेल, म्हणजेच इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, क्यू आहे हा, क्यू इतकी घेतली असेल किंवा ए क्यू इतकी घेतली असेल. असो, ए क्यू समजूया आपण. तर ए क्यू इज इक्वल टू आर, म्हणजे इथे वरती आहे, हां इथे दाखवलेलं आहे. अँड धिस बॉडी हीट एनर्जी इमिटेड, आणि हीट इमिट किती करते, कॅपिटल आर, ॲट सेम टेम्परेचर, म्हणजे घेताना क्यू ए किंवा ए क्यू घेते आणि देताना आर देते आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, टेम्परेचरमध्ये बदल होत नाही. याचा अर्थ असा आहे, क्वांटिटी ऑफ रेडिएटेड हीट ऑब्सॉर्बेड बाय द बॉडी ए, ऑब्सॉर्ब किती होते, ए क्यू, मग इज इक्वल टू आहे क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय द बॉडी ए इज आर, म्हणजेच क्यू ए इज इक्वल टू आर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हा विशेष महत्त्वाचा आहे, टेम्परेचर चेंज होत नाही आहे. हा एक इक्वेशन झाला. फॉर द ब्लॅक बॉडी वेन टोटल अमाऊंट ऑफ हीट क्यू इन्सिडंट ऑन ब्लॅक बॉडी, सेम वरच्यासारखंच, इज ऑब्सॉर्ब क्यू, म्हणजे दिलेली पूर्ण हीट घेतो, वरून क्यू सप्लाय होते त्याच्यावर आणि तो क्यू ऑब्सॉर्ब करतो आणि बाहेर देताना कसा देतो, अँड धिस बॉडी बी हीट एनर्जी इमिट, किती इमिट करतो, आर बी, ॲट द सेम टेम्परेचर टी. म्हणून इथेही तसंच होतं, वरच्या इक्वेशनप्रमाणेच क्वांटिटी ऑफ रेडिएटेड हीट ऑब्सॉर्ब किती होते बाय ब्लॅक बॉडी, क्यू होते, मग बाहेर किती देतो, क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय द ब्लॅक बॉडी इज आर बी, म्हणजेच इन दिस केस क्यू इज इक्वल टू आर बी. ऑर्डिनरी बॉडीचं काय, ए क्यू आहे इज इक्वल टू आर आणि इथे क्यू इज इक्वल टू आर बी. मग या दोन्ही इक्वेशनला काय करायचं, एकमेकांना डिवाइड करूया आपण. इक्वेशन 1/2 करूया. 1/2 केलं तर क्यू ए बाय क्यू डिवाइड बाय आर बाय आर बी. आता इन केस क्यू क्यू कॅन्सल झाला, इथे राहिला ए, याचा अर्थ असाही आहे की ए क्यू पण होतो, ऑरमध्ये आहे, क्यू ए किंवा ए क्यू, क्यू ए असेल तर त्याच्या बेसला ए आणि ए क्यू असेल तर गुणाकार आहे दोघांचा. मग इथे ऑरमध्ये घेतलं, क्यू क्यू कॅन्सल झालं, आर बाय आर बी आलं, म्हणजेच ए इज इक्वल टू आर बाय आर बी आलं. हाच रेशो ईचा पण आहे, म्हणून इथे असं पण लिहिलं बाय डेफिनेशन. याचाच रिअरेंज असं पण करू शकतो, आर बाय ए इक्वल टू आर बी असंही करू शकतो, किंवा या रेशोची किंमत आपल्याला माहिती आहे, बट म्हणून घेतलं इथे. हा रेशो आर बाय आर बी इज इक्वल टू ई, हा कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी, म्हणून इथे जर पुट केली ईची किंमत ए इज इक्वल टू ई होईल.
म्हणून ए इज इक्वल टू ई ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर असं म्हणलेलं आहे. हेन्स क्रिचॉफ्स लॉ इज थेरॉटिकली प्रूव्ह. अशा टाईपचं आपण हा क्रिचॉफ्स लॉ बघितलेला आहे.